नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गणितातील अत्यंत महत्त्वाचा घटक बहुपदी आणि त्याशी संबंधित सर्व संकल्पना अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बहुपदी म्हणजेच काय? तर बघा, बैजिक राशी आपण शिकलो आहोत. तर बघा, ज्या बैजिक राशीमध्ये चलाचा घातांक ही पूर्ण संख्या असते त्या राशीला बहुपदी असे म्हणतात. काय सांगितलं बघा, बहुपदी म्हणजे काय? ज्या बैजिक राशीमध्ये चलाचा घातांक ही पूर्ण संख्या, काय सांगितलं बघा, ही पूर्ण संख्या म्हणजेच काय? 0, 1, 2, 3 आणि काय आहेत रे? ह्या संख्या अमर्याद आहेत. लक्षात आलं का? असते त्या राशीला बहुपदी असे म्हणतात. बहुपदी असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला आता आपण काय करूया, ह्याची उदाहरणे समजावून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा. मी इथं घेतलं x. लक्षात आलं का? xचा घातांक 2 अधिक 2x अधिक 3. लक्षात आलं का? आता आपण काय करतो, ही जी काही बैजिक राशी आहे त्यामध्ये आपण काय करतो, चलाचा घातांक काय घेतला रे मी? 2. लक्षात आलं का? म्हणून ही काय झाली रे? बहुपदी. लक्षात आलं का? त्यासोबतच मी दुसरं उदाहरण घेतलं. काय आहे बघा, 3y चा घातांक 3 वजा 5y अधिक 1. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता घातांक काय घेतला रे? 3. लक्षात आलं का? त्यासोबतच अजून तिसरं उदाहरण घेऊया. बघा काय घेतलं मी? 5m वर्ग. लक्षात आलं का? म्हणजे इथे काय घेतला रे मी? 2 हा घातांक घेतला. त्यासोबतच चौथं उदाहरण काय आहे बघा, x अधिक 10. आता तुम्ही म्हणाल इथे कुठे घातांक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काय असतो रे? नेहमी 1. काहीच नाही, म्हणजे तिथे काय असतो रे? 1. लक्षात आलं का? आणि जे काही पाचवं उदाहरण आहे ह्यामध्ये मी अंक घेतला. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काय आहे रे? ही आहे स्थिर बहुपदी. ही काय आहे बघा? स्थिर बहुपदी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे ही जी काही बैजिक राशी आहे ह्यामध्ये चलाचा घातांक 0, 1, 2, 3 असतो. ह्याला आपण काय म्हणायचे? बहुपदी. लक्षात आलं का? आता बघा, ही जी काही पदे आहेत ह्या पदांच्या संख्येवरून बहुपदीचे प्रकार पडतात. काय सांगितलं बघा? बहुपदीचे प्रकार काय आहेत ते पाहूया. बहुपदीचे प्रकार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बहुपदीमध्ये किती पद आहेत यावरून तिचे काय होतात रे? 3 प्रकार पडतात. जो काही पहिला प्रकार आहे तो आहे एकपदी. काय आहे बघा? एकपदी. ह्या म्हणजे जी काही बहुपदी आहे ह्यामध्ये फक्त एकच पद असते. लक्षात आलं का? एकपदीमध्ये काय असते रे? फक्त एकच पद. फक्त एकच पद असते. उदाहरणार्थ चला बघूया काय येणार आहे बघा. तर पहिलं उदाहरण आहे 2x. काय आहे बघा? 2x. दुसरं आहे 5. जे काही तिसरं उदाहरण आहे ते काय आहे बघा? वजा 3m वर्ग. चौथं उदाहरण आहे बघा a चा घन. आणि जे काही पाचवं उदाहरण आहे ते काय आहे बघा? 1/2 आणि y. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ह्यामध्ये ही जी काही बहुपदी आहे म्हणजे काय आहे रे? फक्त एकच पद आहे. लक्षात आलं का? आता जो काही दुसरा प्रकार आहे तो काय आहे बघा? द्विपदी. काय आहे बघा? द्विपदी. नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की ज्या बहुपदीमध्ये काय असतात रे? 2 पदे असतात. काय सांगितलं मी? 2 पदे असतात. त्यांना आपण काय म्हणायचं? द्विपदी. लक्षात आलं का? चला उदाहरण पाहूया. जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा? x अधिक 5. काय आहे बघा? x अधिक 5. त्यासोबतच दुसरं उदाहरण काय आहे? 2y वर्ग वजा 3y. लक्षात आलं का? त्यासोबतच काय आहे बघा? m वजा 9. 5a वर्ग अधिक 2a. बघा पहिल्यामध्ये काय होतं? 1. आता काय झाले? 1, 2, 1, 2. म्हणून काय झालं? ह्या बहुपदीमध्ये 2 पदे आहेत म्हणून ह्या बहुपदीला आपण काय म्हणायचं? द्विपदी. लक्षात आलं का? त्यासोबतच मी काय घेतलं बघा? xचा घातांक 10 अधिक 1. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता बघा जी काही तिसरा प्रकार आहे
तो काय आहे बघा त्रिपदी. काय आहे बघा त्रिपदी. म्हणजेच काय जी काही बहुपदी आहे ह्यामध्ये काय असतात रे 3 पदे. काय असतात बघा विद्यार्थी मित्रांनो 3 पदे. चला ह्याची काय करूया आपण उदाहरणं पाहूया. जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा एक्सचा वर्ग किंवा तुम्ही एक्सचा घातांक 2 असेही म्हणू शकता. लक्षात आलं का. एक्सचा घातांक 2 अधिक 5x अधिक 6. लक्षात आलं का. दुसरं उदाहरण काय आहे बघा वायचा घातांक 3 वजा 2y अधिक 1. त्यासोबतच तिसरं उदाहरण काय आहे बघा 3m वर्ग अधिक 4m वजा 5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच चौथं एक्झाम्पल काय बघा a अधिक b अधिक c. आणि जे काही पाचवं उदाहरण आहे ते काय आहे बघा एक्सचा घातांक 4 अधिक एक्सचा घातांक 2 अधिक 1. लक्षात आलं का. म्हणजे ही जी काही उदाहरणामध्ये काय आपण घेतलं तरी 1 2 3 पदे. लक्षात आलं का. आता बघा पुढील जो घटक आहे तो आहे बहुपदीची कोटी. आता बहुपदीची कोटी म्हणजे काय चला समजावून घेऊया. काय आहे बघा बहुपदीची कोटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बहुपदीमधील जो काही चल आहे चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात. काय सांगितलं मग बघा बहुपदीमधील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात. त्या बहुपदीची कोटी म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. चला ह्यासाठी आपण काय करूया बघा उदाहरण पाहूया. बघा जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा 3x घातांक 2 अधिक 4x अधिक 1. आता बघा जो काही सर्वात मोठा घातांक आहे काय आहे बघा जे काही चलाचं सर्वात मोठा घातांक काय आहे रे 2. म्हणून ह्याची जी काही कोटी येणार आहे ती काय येणार आहे बघा 2. काय येणार आहे बघा कोटी 2. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता मी काय घेतलं बघा दुसरं उदाहरण घेतलं 7x घातांक 5 वजा 3x घातांक 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता घातांक जो काही आहे तो काय आहे रे तर इथे आहे 5 इथे आहे 2. मोठा कोण आहे रे 5. म्हणून ह्या बहुपदीची जी काही कोटी येणार आहे ती काय आहे रे 5. काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 5. लक्षात आलं का. आपल्याला काय करायचं आहे जो काही सर्वात मोठा घातांक असेल तो काय असतो रे त्या बहुपदीची कोटी असतो. लक्षात आलं का. त्यासोबतच तिसरं उदाहरण घेऊया. काय आहे बघा 10y अधिक 2. आता बघा तुम्ही म्हणाला आता घातांकच नाही आहे पण मी मगाशीच काय सांगितलं जेव्हा तुम्हाला काय दिसत नाही रे ते घातांक दिसत नाही तेव्हा काय असतो रे तिथे 1. म्हणजेच ही जी काही बहुपदी आहे ह्या बहुपदीची जी काही कोटी आहे ती काय आहे बघा 1. काय आहे कोटी 1. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता त्यासोबतच जे काही चौथं उदाहरण आहे ते काय आहे बघा 8. आता तुम्ही म्हणाल इथे तर बहुपदीच नाही पण विद्यार्थी मित्रांनो ही काय आहे रे ही आहे स्थिर संख्या. काय आहे बघा स्थिर संख्या. स्थिर संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच ही जी काही कोटी आहे ही काय येणार आहे रे 0. काय येणार आहे बघा कोटी येणार आहे 0. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता जे काही पाचवं शेवटचं उदाहरण पाहूया. काय आहे बघा की m घातांक 3 अधिक 5m घातांक 8 अधिक 1. आता बघा काय येईल कोटी विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काय दिसतोय इथे घातांक काय दिसतोय रे 8. इथे काय दिसतोय 3. म्हणजे सगळ्यात मोठा घातांक काय आहे 8. म्हणून त्या बहुपदीची जी काही कोटी येणार आहे ती काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 8. काय येणार आहे कोटी काय येणार आहे 8. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. बहुपदीची कोटी म्हणजे काय जो काही चलाचा जो काही सर्वात मोठा घातांक त्याला काय म्हणायचे बहुपदीची कोटी असे म्हणायचे. लक्षात आलं का. आता काय करायचे आपल्याला बहुपदीचे प्रमाण रूप बघायचे. म्हणजेच काय की आपल्याला काय करायचं रे बहुपदीची पदे तिच्या चलाच्या घातांकाच्या उतरत्या
क्रमांकाने लिहिणे म्हणजेच त्या बहुपदीचे प्रमाणरूप होय. जो काही पुढील घटक आहे तो काय आहे बघा, बहुपदीचे प्रमाणरूप. बहुपदीचे प्रमाणरूप. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं मी, बहुपदीची पदे तिच्या चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिणे म्हणजे प्रमाणरूप होय. म्हणजे प्रमाणरूप होय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पहिलं जे काही एक्झाम्पल घेते ते काय आहे बघा, 3x अधिक 5 अधिक xचा वर्ग. आपल्याला काय करायचं आहे, जो काही घातांक आहे त्याच्या उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे, इथे घातांक आहे 2 नंतरनं काय येणार आहे घातांक 1 आणि मग येणारे स्थिर संख्या. म्हणजेच ह्याचं जे काही प्रमाणरूप काय सांगितलं बघा, म्हणजेच ह्याचं बहुपदीचं जे काही प्रमाणरूप कसं येईल बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ते रूप येईल पहिला काय येणार आहे घातांक 2 म्हणून काय येणार आहे बघा एक्सचा वर्ग अधिक काय येणार आहे 3x अधिक 5. लक्षात आलं का, घातांक आला 2 मग 1 आणि मग काय आला रे 0. लक्षात आलं का, म्हणजेच स्थिर संख्या. आता दुसरं उदाहरण पाहूया. काय आहे बघा दुसरं उदाहरण, तर बघा 5 वजा यमचा घातांक 3 अधिक 2m. आता बघा ह्या बहुपदीचं आपण काय करूया, प्रमाणरूप काय असेल बघा, आपल्याला उतरत्या क्रमानं लिहायचं आहे. आता घातांक किती आहे रे बघा 3, घातांक किती आहे 3, म्हणजेच काय येणार आहे यमचा घन अधिक 2m आणि मग 5. पण आता बघा इथे काय आहे वजाबाकी. आता हे विसरायचं नाही. आपण काय करतो घाई गडबडीमध्ये काय करतो रे, की फक्त यमचा घन म्हणजेच काय लिहितो यमचा घातांक 3 लिहितो आणि हे वजाबाकीचं चिन्ह देत नाही. ह्या ज्या काही चुका आहेत ह्या आपण टाळायच्या. लक्षात आलं का, म्हणजेच इथं जी काही प्रमाणरूप येणार आहे ते काय येणार आहे वजा यमचा घातांक 3 अधिक 2m अधिक 5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता त्यासोबतच जे काही तिसरं उदाहरण पाहूया. बघा आता काय घेतला मी वायचा घातांक 2 अधिक वायचा घातांक 4 अधिक 1. आता ह्या बहुपदीचं काय येईल रे प्रमाणरूप, चला पाहूया. आता बघा घातांक काय आहे रे 4, म्हणजे सगळ्यात मोठ्या घातांकापासून सुरुवात करायची. वायचा घातांक 4 अधिक काय येणार आहे वायचा घातांक 2 अधिक 1. लक्षात आलं का, म्हणजेच काय 4 2 आणि ही स्थिर संख्या म्हणजे 0. आपण काय केलं उतरत्या क्रमाने लिहिलं. लक्षात आलं का. त्यासोबतच जे काही चौथं उदाहरण आहे ते काय आहे बघा, की 2x घातांक 2 अधिक 5x घातांक 3 वजा 7. चला हे जे आपण प्रमाणरूप लिहूया. चला घातांक बघूया. हे ते काय आहे 3, इथे आहे 2 आणि इथे आहे 7. चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मला सांगा पहिला कोणता घातांक लिहायला हवा, म्हणजे सुरुवात कुठून करायला हवी. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, कुठून रे, घातांक आहे 3 म्हणून काय येणार आहे 5x घातांक 3 अधिक काय येणार आहे बघा 2x घातांक 2 वजा 7. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आणि आता एक शेवटचं एक्झाम्पल काय आहे बघा, मी घेतलं a वजा aचा घातांक 3 आणि आता ह्याचं प्रमाणरूप काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा चुकायचं नाही. जेव्हा वजाबाकीचं चिन्ह येतं तेव्हा नीट लक्ष देऊन आपण काय करतो काही गडबडीत उत्तर लिहितो आणि तिथेच आपले मार्क जातात. लक्षात आलं का, ह्या चुका टाळायच्या. वजाबाकीचं चिन्ह असेल ना कुठलंही उदाहरण सोडवताना तर नेहमी ते लक्षात ठेवायचं. गुणाकार असू दे भागाकार असू दे, ह्यामध्ये जेव्हाही आपण बेरीज वजाबाकी करतो तेव्हा आपण ह्या गोष्टी टाळायच्याच. म्हणजे कोणतीही गणिती क्रिया करत असू तेव्हा ह्या चुका टाळायच्यात. लक्षात आलं का, कारण वजाबाकीमुळे बऱ्याच वेळा काय होतो रे घोळ होतो. लक्षात आलं का, किंवा बेरीज करताना. आता बघा इथे आहे वजा, म्हणजेच काय येणार आहे घातांक वजा एचा घातांक 3 आणि अधिक a. लक्षात आलं का. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं बहुपदीचं प्रमाण रूप. आपण काय केले, हा जो काही चलाचा घातांक आहे हा कसा लिहिला रे उतरत्या क्रमाने लिहिला, म्हणजेच त्या बहुपदीचे ते प्रमाण रूप आहे. लक्षात आलं का.
मित्रांनो, आता जो काही पुढील घटक आहे तो काय आहे बघा, बहुपदीचे सहगुणक रूप. काय आहे बघा, बहुपदीचे सहगुणक रूप. तर बघा, बहुपदी आपण काय केली रे, प्रमाण रूपात लिहिली. आता बघा, ही जी काही प्रमाण रूपात लिहिलेली बहुपदी आहे त्यातील प्रत्येक जे काही पदाचे सहगुणक कंसातच स्वल्पविराम देऊन लिहिणे. लक्षात आलं का? ते काय असतात रे, बहुपदीचे सहगुणक रूप. आणि जिथे पदे नसतील तिथे आपल्याला काय करायचा, शून्य लिहावा लागतो. बघा काय सांगितलं मी, बहुपदीचे प्रमाण रूपात लिहून, प्रमाण रूप लिहून त्यातील प्रत्येक पदाचे सहगुणक कंसात स्वल्पविराम देऊन लिहिणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं मी, की हे लक्षात ठेवायचं. काय सांगितलं, जी पदे नसतील तिथे शून्य वापरायचा, तिथे शून्य वापरावा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला आता आपण उदाहरण पाहूया. काय आहे बघा, जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय घेतलं बघा मी, x घातांक 2 अधिक 3x अधिक 5. मी काय सांगितलं, आपण लिहिले प्रमाणरूप. आता प्रत्येक जे काही पद आहे ह्यामध्ये सहगुणक कंसात लिहायचं आहे. लक्षात आलं का? म्हणजेच बघा, इथे काय येणार आहे कंसामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कंसामध्ये बघा, आता हा x घातांक 2 आहे. लक्षात आलं का? ह्याचा जो काही सहगुणक आहे इथे काहीच नाही, म्हणजे तो काय आहे रे, 1. काय आहे, 1, म्हणून कंसात आला 1. 3x, x ह्या पदाचा जो काही सहगुणक आहे तो काय आहे रे, 3. आणि हा काय आहे, 5. लक्षात आलं का? एवढं सोपं आहे. आपल्याला काय करायचं आहे, जे काही पद आहे ह्या पदातील आपल्याला सहगुणक लिहायचं आहे. लक्षात आलं का? आता तुम्ही सहगुणक म्हणजे एकच लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचे, संख्या लिहायची. त्यासोबतच आता जे काही दुसरं उदाहरण काय घेतलं बघा, x घातांक 3 वजा 2. आता बघा, इथे काय आहे रे, घातांक 3 आहे, पण इथे x वर्ग आणि x आहे का, नाही. मी काय सांगितलं, जे काही आपण लिहितो, काय करतो बघा, लिहितो. म्हणजेच मी काय सांगितलं, x घातांक 3 आहे. त्यासोबतच इथे x वर्ग आहे का, नाही. किंवा x आहे का, नाही. हे दोन्ही पदे नाहीत, पण आपल्याला ती कंसामध्ये लिहावी लागतात. कारण काय सांगितले, जी पदे नसतील तिथे शून्य वापरावा. म्हणजे ही पदे नाहीत तर आपल्याला इथे काय करायचं, आता शून्य लिहायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय येईल रे, तर बघा, एक्सचा सहगुणक काय आहे रे, इथे 1. लक्षात आलं का, 1. ही 2 पदे नाहीत, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, स्वल्पविराम देऊन हा 1 0, हा 1 0, आणि मग काय येणार आहे, 2. पण आता बघा, इथे काय आहे रे, वजा, म्हणून इथे काय येणार आहे, वजा 2. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही तिसरं उदाहरण आहे ते काय आहे बघा, 5y वर्ग किंवा घातांक 2 अधिक 2y. आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, सहगुणक रूप लिहायचे. काय येईल बघा, की इथं 2y आहे, आत्ता शेवटी आपल्याला शून्य लिहावा लागेल. लक्षात आलं का? 2 घातांक झाला, 1 घातांक झाला, आणि आपल्याला शेवटी शून्य. म्हणजेच इथे काय येणार आहे बघा, इथे 5 2 आणि 0. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता घेऊया एक पुढचं उदाहरण. काय आहे बघा, m घातांक 4 वजा 1. बघा आता काय येतील रे सहगुणक. आता बघा, m घातांक 4 आहे, म्हणजे m घातांक 3 नाही आहे, 2 नाही आहे, m नाही आहे, म्हणून हे जे काही सहगुणक रूप येणार आहे ते काय येणार आहे बघा, इथे काय येणार आहे, हा 1, म्हणजे हा 1. 3 2 1 म्हणून 3 0, 1 2
3 आणि शेवटी काय येणार आहे बघा, हा इथे आहे वजा, म्हणून काय येणार आहे -1. लक्षात आलं का? जेव्हा वजा असते तेव्हा विसरायचं नाही. आणि जे काही 5वं उदाहरण आहे ते काय आहे बघा, 3x + 4. आता काय येईल बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सांगा बरं मला. आता बघा घातांक काय आहे 1, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे का? नाही, फक्त आपल्याला लिहायची संख्या, म्हणून कंसामध्ये काय संख्या येईल बघा रे, 3 आणि 4. आहे की नाही सोपं? जे आपल्याला अवघड वाटतं त्याचं सोपं असतं. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही पुढील घटक आहे तो काय आहे बघा, बहुपदीवरील क्रिया. पुढील घटक काय आहे बघा, बहुपदीवरील क्रिया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बहुपदीचा आपण काय करू शकतो रे, गुणाकार करू शकतो. म्हणजेच काय, एका बहुपदीने दुसऱ्या बहुपदीच्या प्रत्येक पदाला गुणणे. काय सांगितलं बघा, जेव्हा आपण काय करणार आहे बहुपदीचा गुणाकार, तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, गुणाकारामध्ये एका बहुपदीने एका बहुपदीने दुसऱ्या बहुपदीच्या प्रत्येक पदाला गुणणे. प्रत्येक पदाला गुणणे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे काय आहे रे, बहुपदीचा गुणाकार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता एक उदाहरण घेऊया आणि त्यानुसार आपण ही क्रिया कशी होते हे पाहूया. जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय घेतलं बघा मी, की उदाहरण घेतलं 2x गुणिले, हा गुणाकार आहे. लक्षात आलं का? हा x आहे. मी x हा वेगळा काढते आणि बरोबर गुणाकाराचं चिन्ह काढते. लक्षात आलं का? गुणिले x + 3. पुढच्या वेळेस मी थोडंसं बघा, हा काय आहे रे, गुणाकार. लक्षात आलं का? 2xनं काय करायचं आहे, x + 3 ह्या बहुपदीला काय करायचं आहे, गुणाकार करायचं आहे. आता 2xने जे काही पहिलं पद आहे त्याला गुणलं तर काय येणार आहे, 2x गुणिले x म्हणजेच काय येणार आहे, 2x² काय येणार आहे बघा, 2x². आता बघा इथे काय आहे, अधिक. काय आहे, अधिक. आता बघा 2x गुणिले 3 म्हणजेच काय, 2×3=6 आणि हा x म्हणजे काय येणार आहे, 6x. काय येणार आहे, 6x. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हा झाला बहुपदीचा गुणाकार. जे काही एक बहुपदी आहे तिने दुसऱ्या बहुपदी आहे त्यातील प्रत्येक पदाला गुणायचं. चला दुसरं उदाहरण पाहूया. काय घेतलं बघा दुसरं उदाहरण, x + 2 ही एक बहुपदी आणि x + 3 ही दुसरी बहुपदी. आता प्रत्येक जे काही पद आहे त्यांना दुसऱ्या बहुपदीतील जे प्रत्येक पदाला गुणायचं आहे. म्हणजेच काय बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करू, ह्या एक्सने ह्या x + 3ला म्हणजे पूर्ण कंसाला गुणलं तर उत्तर काय येणार आहे बघा रे, तर उत्तर येणार आहे x गुणिले x. काय येणार आहे, x². काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, x². x गुणिले 3 तर काय येणार आहे, 3x. x गुणिले 3 म्हणजेच काय येणार आहे, 3x. आता इथे काय करायची, बेरजीचं चिन्ह द्यायचं. का, कारण इथे काय आहे रे, बेरीज. लक्षात आलं का? आता बघा अधिक. काय येणार आहे, आता 2ने काय करायचं आहे, ह्या पदाला गुणायचं आहे. 2 गुणिले x 2x. 2 गुणिले 3 काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 3 दुणे 6 अधिक 6. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय झालं रे, की ही जे काही उत्तर आलं ह्यामध्ये जे काही सजातीय पदे काय आली रे, 3x आणि 2x ह्यांची आपल्याला करायची बेरीज. म्हणजेच काय येणार आहे बघा, x² अधिक 2x आणि 3x म्हणजेच काय आलं इथं, बेरीज केली तर 5x अधिक 6. आहे का नाही सोपं? जसं आपण काय करतो रे, गुणाकार. प्रत्येक एकक स्थान दशक स्थान ह्यानं प्रत्येक ह्याला गुणायचं. त्यासोबतच अजून एक उदाहरण पाहूया. काय आहे बघा, जे काही तिसरं उदाहरण आहे ते काय आहे बघा, 3y² गुणिले y - 1. काय आहे बघा, 3y² गुणिले y - 1. आता आली वजाबाकी, पण विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी आली म्हणून घाबरायचं नाही. आपण जसा गुणाकार करतो तसाच करायचं. बघा मी काय केलं, 3y² yला गुणलं तर काय येणार आहे, इथं y² आहे अधिक अजून एक झाला तर काय येणार आहे,
3y वर्ग काय येणार आहे बघा 3y वर्ग आहे म्हणजे इथं काय आला घन. लक्षात आलं का. आता इथे कोणतं चिन्ह द्यायचं तर इथं काय आहे वजाबाकी म्हणून इथं दिलं मी वजाबाकी. 3y वर्ग गुणिले 1 काय येणार आहे 3y वर्ग. लक्षात आलं का. गुणाकार केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर काय आलं 3y वर्ग घन वजा 3y वर्ग. लक्षात आलं का. एवढं सोपं आहे. त्यासोबतच अजून एक उदाहरण घेऊया. काय आहे बघा उदाहरण. x कंसामध्ये एक्सचा घातांक 2 अधिक 1. आता बघा काय करायचं हा गुणाकार करायचा. x गुणिले एक्सचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तिथं एक्सचा घन अधिक काय येणार आहे बघा x गुणिले 1 एक्स. लक्षात आलं का. आहे की नाही सोपं. चला जसं आपण गुणाकार केला तसंच आपण काय करायचं आहे बघा बहुपदीचा भागाकार. काय करायचं आहे बहुपदीचा भागाकार. आता बघा बहुपदीचा भागाकार करत असताना जे काही भाज्य बहुपदीला भाजक बहुपदीने भागणे. लक्षात आलं का. यात आपण संश्लेषक भागाकार किंवा रैखिक पद्धत वापरतो. लक्षात आलं का. काय सांगितलं मी जे काही भाज्य बहुपदीला भाजक बहुपदीने भागणे. चला आता ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी काय करूया उदाहरण पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता मी एक उदाहरण घेतलं. काय घेतलं बघा उदाहरण घेतलं मी बघा बहुपदी घेतली एक्सचा घातांक 2 म्हणजे एक्सचा वर्ग अधिक 5 एक्स अधिक 6 भागिले एक्स अधिक 2. हे खूप आवड दिसतंय. कसं होईल हे सगळं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं जसं आपण भागाकार करतो तशा पद्धतीने केला तरीही चालतो. किंवा तुम्हाला जर वाटलं मला हे करायचं नाही तर तुम्ही काय करू शकता. पहिल्यांदा ह्यानं काय करायचं एक्स अधिक 2ने ह्या पदाला भागायचं मग ह्या पदाला मग ह्या. पण बघा मी ह्या अशा पद्धतीने आपण जसं भागाकार करतो तसा करूया. काय केला बघा काय आहे एक्स अधिक 2ने आपल्याला काय करायचं आहे एक्सचा वर्ग अधिक 5 एक्स अधिक 6ला काय करायचं आहे भाग लावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो आता हे जे काही पहिलं पद आहे ह्याचा विचार करूया की हा एक्स आहे आणि ह्या एक्सला कोणत्या संख्येनं कोणत्या एक्सला कशाने गुणल्यावर काय येईल रे एक्सचा वर्ग येईल. तर विद्यार्थी मित्रांनो इथं शेजारी बघा मी काय केलं रे एक्स गुणिले एक्स केला तर काय येणार आहे एक्सचा वर्ग काय येणार एक्सचा वर्ग म्हणजेच मला काय करावं लागेल रे तर एक्स अधिक 2ला काय करावं लागेल रे एक्सनं गुणावं लागेल. कारण का जेव्हा मी एक्सनं गुणेल तेव्हाच मला पहिलं पद भेटते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता इथं काय येणार आहे बघा भाग कशाचा लागणार आहे तर भाग लागणार आहे एक्सचा. काय लागला बघा भाग एक्सचा म्हणजेच काय एक्स हा भाग लागला एक्सचा आणि पुन्हा हा जो काही 2 आहे ह्या 2ने मी काय केलं रे भागलं. 2 गुणिले एक्स काय येणार आहे 2x म्हणजेच इथं काय आलं बघा एक्स वर्ग आणि अधिक 2x काय येणार आहे 2x. लक्षात आलं का. ही जी काही क्रिया आहे ही तुम्हाला मी इथे करून दाखवते. काय केली एक्स अधिक 2 गुणिले एक्स जसं आपण इथे केलं बघा ह्या एक्सनं काय केलं एक्स वर्ग अधिक 1ला तसंच आपण काय केलं ह्या एक्सनं एक्स अधिक 2ला गुणलं म्हणजेच काय येणार आहे बघा एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग एक्स गुणिले 2 अधिक 2x हेच मी इथं लिहिली. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. हे जे काही गुणाकार आहे वरती जसा केला तसाच गुणाकार करून हे लिहिलं आहे. लक्षात आलं का. चला आता ह्यामधून काय होईल रे ह्यामध्ये होतील चिन्ह बदल. काय होणार आहे चिन्ह बदल. इथं येईल वजाबाकी इथंही येईल वजाबाकी. अधिक वजा एकमेकांना गेले. आता काय राहिले बघा 5तून 2x गेले 5xमधून 2x गेले उरले किती रे 3x उरले किती 3x. आता काय राहिलं इथं अधिक 6. आता बघा हा जो काही x आहे ह्या xला कशाने गुणल्यानंतर ना हा 3x येईल रे उत्तर आहे 3. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा इथे मी सॉल्व करून दाखवते. काय आहे बघा x अधिक 2ला कशाने गुणल्यावर उत्तर काय येणार आहे 3 म्हणून मी काय घेतलं रे 3. चला गुणाकार करूया. 3 गुणिले x 3x अधिक 3 दुने 6 आलं का विद्यार्थी मित्रांनो उत्तर. म्हणजेच इथे भाग कशाचा लागणार आहे रे तर भाग लागणार आहे 3चा. लक्षात आलं का. x अधिक
एक्स अधिक आता काय येणार आहे 3 एक्स अधिक 2 गुणिले 3 म्हणजेच काय येणार आहे 3x अधिक 6. बघा 3x अधिक 6 काय होणार आहे इथे वजाबाकी केली तर हे एकमेकांना जाऊन काय होणार आहे 0 उरणार आहे. काय उरणार आहे बघा 0. लक्षात आलं का. असं आपल्याला काय करायचं आहे बहुपदीचा भागाकार. तुम्हाला ही पद्धत म्हणजे हे जरी वाटलं तरी हे सोडवू शकता किंवा ही पद्धतीने करू शकता तुम्हाला समजेल. त्यासोबतच जे काही दुसरं आहे काय आहे बघा एक दुसरं उदाहरण घेतलं. बघा विद्यार्थी मित्रांनो आता जे काही दुसरं गणित आहे काय आहे बघा ते दुसरं गणित तर ते आहे बघा वायचा घातांक 3 काय आहे बघा वायचा घातांक 3 अधिक वाय भागिले वाय काय आहे वायचा घातांक 3 अधिक वाय भागिले वाय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे जे काही प्रत्येक बहुपदीचं प्रत्येक पद आहे ह्या प्रत्येक पदाला आपण काय करूया वायनं स्वतंत्र भागूया. म्हणजेच काय येणार आहे बघा मी इथे काय घेतलं की वायचा घन भागिले वाय काय येणार आहे जर मी भागलं तर काय होणार आहे 1 वाय निघून जाईल. इथं काय राहिला फक्त वायचा वर्ग. लक्षात आलं का. मी काय केलं वायचा घन आहे त्याला जर मी वायनं भागलं तर काय येणार आहे वाय वर्ग राहणार आहे. लक्षात आलं का. आणि दुसरं काय आहे रे वाय भागिले वाय म्हणजेच काय राहिला रे 1. आता ह्या दोघांची काय करायची बेरीज म्हणजेच काय येणार आहे वाय वर्ग अधिक 1. लक्षात आलं का. हे झालं दुसरं उदाहरण. त्यासोबतच आता एक तिसरं उदाहरण घेऊया. काय आहे बघा तिसरं उदाहरण तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय घेतलं 10x वर्ग भागिले 2x. पहिल्यांदा आपण काय करूया हे जे काही संख्या आहे ह्या संख्याने काय करूया भाग देऊया. म्हणजेच काय येणार आहे बघा मी इथे काय लिहिलं 10 भागिले 2 काय येणार आहे 5 काय येणार आहे 5. आणि हा जो काही x आहे हा एक्सनं काय करायचं ह्या एक्स वर्गला भागायचं आहे. म्हणजेच काय एक्स वर्ग भागिले एक्स. आता काय येईल रे एक्स म्हणून हे जे काही उत्तर येईल ते काय येणार आहे गुणाकार. म्हणजेच काय येणार आहे बघा 5x. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता एक शेवटचं उदाहरण घेऊया. काय आहे बघा ते उदाहरण एक चौथं उदाहरण काय आहे बघा 2x वर्ग अधिक 4x भागिले 2x. लक्षात आलं का. मी इथे काय घेतलं एक्सचा वर्ग आणि इथे आहे 2x. पहिल्यांदा काय करूया सेपरेट भाग लावूया. म्हणजेच काय 2x वर्ग भागिले 2x काय येणार आहे रे विद्यार्थी मित्रांनो तर फक्त काय राहिला 2ला हे 2 गेले ह्या x आणि ह्या x वर्गमधला फक्त काय राहिला x. काय राहिला x. लक्षात आलं का. त्यासोबतच पुढे काय आहे रे दुसरं पद घेतलं 4x भागिले 2x. म्हणजेच काय येणार आहे 2नं 4ला भाग दिला तर काय राहिलं रे 2 4 आणि काय राहिलं 2x आणि 2x 2 2 4x म्हणजे 4x. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथं भाग लागला 2चा. काय लागला 2चा. तुम्ही म्हणाल 2चा कारण इथे काय आहे रे समान पद आहे. इथे x आहे इथेही x आहे म्हणून काय झालं रे 2. लक्षात आलं का. तर इथे काय येणार आहे उत्तर x अधिक 2 काय येणार आहे x अधिक 2. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. बघा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बहुपदीच्या सर्व मूलभूत संकल्पना पाहिल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.